नमस्कार. शौर्य रणरागी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. जसं की सर्वांना माहीत आहे, आपण नवदुर्गा पुरस्कार 2025 शौर्य सन्मान लवकरच विशेष अशा महिलांना प्रदान करणार आहोत, ज्या समाजामध्ये एक वेगळे स्थान ठेवतात, नावलौकिक आहे आणि विशेष कार्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. त्यातीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहेत, मेघाताई शिंपी. नमस्कार ताई. नमस्कार ताई. सगळ्यात आधी तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सेम टू यू. मेघाताई शिंपी या मनू-मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत आणि खूप सगळ्या समाजकार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. वेगळ्या कार्यांसाठी देखील त्यांची विशेष अशी वेगळी ओळख देखील आहे. आपल्या या खास मुलाखतीतून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात पुढच्या काही गोष्टी. मेघाताई, आपली छोटीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. मी मेघा राजेश शिंपी. माझं हे सासरचं नाव आहे आणि माहेरचं नाव आहे मेघा रमण तामणकर. मी लासलगावची आहे. लासलगावचं माझं माहेर आहे आणि मनमाड हे सासर आहे. खूपच छान. आणि मग नाशिकचा लग्नानंतरचा प्रवास कसा? आम्ही म्हणजे जवळजवळ माझं लग्न झाल्यानंतर 1998 मध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर आम्ही बरेच वर्ष तिथे राहिलो. तिथे माझं ॲक्च्युली शिक्षण BCom झालेलं आहे, तर तिथे मला असं गुपचूप बसणं आवडत नाही. मेन म्हणजे मी मनमाडला सुद्धा काही ना काही उद्योग व्यवसाय हा करतच होती. त्यानंतर मी ट्युशन घ्यायची, माझे स्वतःचं शॉप होता, मी एक उद्योजिका होती, व्यावसायिका होती. पण मग नंतर काय झालं की मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही नाशिकमध्ये आलो. अच्छा, म्हणजे हा नाशिकचा प्रवास देखील एकदम सुंदर आणि अविस्मरणीय होता. बरोबर. आता जसं की आत्ताच प्रेक्षकांना मी सांगितलं आहे की मनू-मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, त्याच्या संस्थापिका अध्यक्ष आपण आहात. तर या संस्थेची आम्हाला ओळख करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. मी ॲक्च्युली असं सांगेल की मनू-मानसी संस्था ही 2021 पासून सुरू झालेली आहे. त्या अगोदर मी सामाजिक कार्य करायची. थोडासा माझ्या आईचा अंश माझ्यामध्ये आहे. आई माझी थोडी सामाजिक कार्यकर्ती होती, करायची ती. तर आईकडून हा मी वसा घेतला. त्यानंतर मी थोडंसं सामाजिक कार्य करत गेली आणि नंतर हळूहळू मग मला असं वाटलं की अरे, हे सामाजिक कार्य करता करता थोडीशी आपली संस्थेच्या अंतर्गत जर कार्य केलं तर आपण ते कार्य करू शकतो. महिलांसाठी हे कार्य करणं मला योग्य वाटलं, कारण त्या महिला काय असतात की घरात घरगुती काही गृहिणी असतात किंवा काही बाहेर जातात, त्यांना असा स्पेसिफिक वेळ मिळत नाही कार्य करण्यासाठी. मग एक संडे झाला, सॅटरडे झाला, त्यांच्यासाठी मी ठेवत असते. मी असे कंटिन्युअसली प्रोग्राम चालूच असतात, पण माझं कसं असतं की सॅटरडे संडे हाच प्रोग्राम मी महिलांसाठी योग्य ठेवते आणि ते पण मी 12:30-1 नंतर ठेवते. का तर मी एक गृहिणी आहे आणि माझ्यावरनं मी विचार करते की अरे, ह्या सगळ्या जॉब वगैरे सांभाळून हे सगळं करतात, तर ह्या गृहिणींची किती धावपळ होते. तर मग ह्या गृहिणींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर ते 12:30 नंतरच केलं पाहिजे, कारण घरी काही बुजुर्ग व्यक्ती असतात, आपले म्हातारे वगैरे, त्यांना सांभाळणं किंवा नवरा असतो, मुलं असतात, यांच्यासाठी काहीतरी त्यांना सगळ्या घरासाठी वेळ द्यावाच लागतो आणि पुन्हा ऑफिशियलसाठी वेळ द्यावा लागतो. तर मग माझ्यावरनं विचार केला की नाही, महिलांसाठी हे सामाजिक कार्य केलं पाहिजे. तर मनू-मानसी संस्था ही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा यांच्यावरती कार्य करते. महिलांचे सबलीकरण करत असते. पाड्यावरील महिलांसाठी उपक्रम राबवत असते. नंतर शैक्षणिक उपक्रमामध्ये आम्ही जे काही स्लम एरियातील मुलं असतील त्यांच्यासाठी आम्ही शैक्षणिक वस्तू पुरवतो किंवा आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही फी भरण्याचं काम करत असतो. आणि हे सगळं कार्य माझी मनू-मानसी संस्था आहे ती टीम पूर्णपणे सहकार्य करत असते, कारण एकटी महिला हे सगळं करू शकत नाही. त्यामुळे सर्वांच्या जसं म्हणतात ना, सोबत चला, तर सगळेजण आम्ही सोबत चालत असतो, असं आहे. ताई, मनू-मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी असा एक प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला आहे की त्या प्लॅटफॉर्मच्या आधारे प्रत्येक महिला वर येण्याचा प्रयत्न करते किंवा त्या आधार देतात त्या महिलेला वर आणण्यासाठी. एवढंच नाही तर त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा इतका सुंदर असा अभ्यास केलेला आहे, नियोजन केलेलं आहे की प्रत्येक महिला मनू-मानसी बहुउद्देशीय संस्थेमध्ये आल्यानंतर तिच्या वेळेचा, तिच्या कलागुणांचा, सगळ्या गोष्टींचा उपयोग करून यशाची पहिली पायरी चढू शकते किंवा यशाच्या
उत्तरोत्तर पायरीवरती ती पुढे जाऊन प्रगती करू शकते. थोडक्यात जसं की त्याचा वेळेचा देखील त्यांनी विचार केलेला आहे, तिचाच नव्हे तर तिच्या परिवाराच्या वेळेचा देखील विचार केलेला आहे. कारण मनू मानसी बहुउद्देशीय संस्थेमध्ये आल्यानंतर तिला तिचं घर सोडता नाही येणार आहे. ती आल्यानंतर तिला त्या संस्थेसोबत तिला घर सांभाळणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी शनिवार रविवार असे प्रोग्राम घेण्याचं नियोजन केलं. खूप सुंदर असं ताईंचं नियोजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक गोष्ट आवडली आहे ताई, की हे करता करता तुम्ही इतर काही संस्थांसारखं म्हणूयात किंवा त्यापेक्षा पुढचा टप्पा म्हणूया की स्लम एरियामध्ये काम करणं, शाळेतील मुलांसाठी काम करणं, अशा काही गोष्टी तुम्ही सुरू ठेवलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी या महिलांच्या मनात देखील तुम्ही पेरलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे की एकच मेघाशिल्पी नाही घडली पाहिजे, तर हजारोंच्या संख्येने मेघाशिल्पी घडल्या पाहिजे. मला असं वाटतं कदाचित मनू मानसी सेवाभावी संस्थेचा हा एक पायंडा म्हणू शकतो की तुम्ही जेव्हा समाजकार्य करायला सुरुवात केली आहे तेव्हा तुम्हाला असं कुठेतरी लक्षात आलं असेल की अरे मी एकटीच घडते आहे, मी एकटीच पुढे चालली आहे, तर या संस्थेच्या माध्यमातून मला हजारो मेघाशिल्पी तयार करता आल्या पाहिजे. नक्कीच मनू मानसी बहुउद्देशीय संस्थेमध्ये आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या घरी त्यांना असं आवडणार आहे की अरे हा आपलाच नाही तर आपल्या परिवाराचा देखील विचार करतात, आपल्या समाज कार्याचा देखील विचार करतात. आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातील महिला तुमच्यासोबत जोडल्याने गौरवच वाटत असणार आहे. हो, काय असतं की मनू मानसी संस्था ही फक्त महिलांची संस्था आहे. त्यामध्ये जेंट्स हे फार कमी आहेत, पण ते फक्त माझ्यापुरते जोडलेले आहेत जेंट्स. त्याच्यामध्ये पूर्ण मनू मानसीमध्ये जोडलेला नाही ग्रुप, फक्त एकच जेंट्स आणि लेडीजचा ग्रुप आहे. त्यामध्ये 10 ते 15 ग्रुप हे महिलांचे आहेत. ते विविध प्रोग्राम घेते किंवा स्पर्धा घेते, क्लासेस असतात, अल्प फी घेऊन आम्ही क्लासेस घेत असतो किंवा कधी कधी मोफत घेत असतो. आम्ही म्हणजे महिलांना काय करतो की एक रोजगार निर्मिती, म्हणजे अल्प फी मधून रोजगार कसा निर्माण होईल का. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आम्ही मागील वर्षी काय केलं की सरबतचा क्लास घेतला अवघे 50 रुपयामध्ये. खूपच सुंदर. तर 50 रुपयामध्ये क्लास आणि 50 महिला आलेल्या. खूपच सुंदर. आणि त्यामध्ये काही लेडीज आउट ऑफ ते सरबत प्रीमिक्स हे आउट ऑफ विकतात आत्ता. म्हणजे मला असं म्हणायला काही हरकत नाही, तुम्ही जे उपक्रम जे राबवत आहात किंवा जो रोजगार महिलांसाठी या उपक्रमांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतायत, त्या माध्यमातून त्या नाशिकमध्येच नाही, राज्यात नाही तर बाहेर देखील काम करतात. बरोबर. असं घडवायचं काम म्हणजे ते चालू असतं, पण त्यांना जास्त पैसा खर्च न करता, वेळ त्यांचा जास्त वाया न घेता आपण त्यांना कसं घडवू शकू याचा माझा सतत प्रयत्न चालू असतो. आणि भविष्यामध्ये मी त्यांना लघु उद्योग कसा चालू करून देऊ शकते हे मी आता तर नाही सांगू शकत, पण साथीने जेव्हा सोबतीने सोबत चालतो आपण, एकमेकांचे हात हातात धरून चालतो, तेव्हा आपण पुढे जात असतो, नाहीतर पुढे जाऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे ताई. म्हणजे बघा ताईंचं असं म्हणणं आहे आणि त्यांनी एक ठाम निर्धार केलेला आहे की मी एकटी पुढे जाणार नाही, माझ्यासोबत असलेली प्रत्येक महिला ही तिच्या जीवनामध्ये यशस्वीच मला दिसली पाहिजे आणि मी तिला सोबत घेऊनच पुढे जाणार. खूप असा निस्वार्थीपणे विचार करणारी लोक खरंच खूप कमी असतात. नवरात्र आहे, नवदुर्गा आहेत, इथे आपल्या देवीचा वास आपल्या घरात झालेला आहे. नक्कीच तुमच्या तोंडून एक आई जगदंबाच बोलते आहे असं तरी मला आता वाटतंय की जेव्हा निस्वार्थ भावनेने बोलायचं असतं तेव्हा आई जगदंबा कोणाच्या तरी मुखातून बोलते, तिला तो संदेश पोहोच करायचा असतो तेव्हा ती एक माध्यम निवडते. मला असं वाटतं की मेघाताई शिंपी ह्या एक माध्यम आहे, आई जगदंबेने आपल्याकडे पाठवले आहे असं मला वाटतं की त्या प्रत्येक महिलेला घडवण्याचा इतक्या आतून म्हणजे हृदयातून प्रयत्न करतायत. ताई खरंच तुमच्या ह्या मनू मानसी सेवाभावी संस्थेला शौर्य रणरागनी एक मानाचा सलाम करते. मला असं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही महिलांसाठी काम करतायत, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करतायत, वेगवेगळे उपक्रम राबवत आहात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करत आहात, स्लम एरियामधील लोकांना पाड्यांवरती मदत करत आहात, शाळांमध्ये मदत करत आहात, शालेय विद्यार्थ्यांना मदत, म्हणजे हे अतुलनीय असं काम तुम्ही करताय जे एक असाधारण व्यक्ती काम करते. आणि त्यामुळेच आम्हाला शौर्य रणरागनी न्यूजला तुम्हाला नवदुर्गा 2025 हा शौर्य
भव्य सन्मान देताना खरंच खूप गौरव वाटतोय. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही म्हणजे मी काही एवढी मोठी व्यक्ती नाही आहे की तुम्ही मला तो पुरस्कार द्यावा. आई जगदंबेच्या कृपेने तो मला मिळत आहे हे मी माझं भाग्य समजते. कारण मी आज इथे नवदुर्गा पुरस्कार घेतला 2025 मध्ये. आम्ही दरवर्षीप्रमाणे हा पुरस्कार घेत असतो आणि ह्या पुरस्कारामध्ये मी विविध क्षेत्रातील महिलांना निवडत असते. तर आपण जो शौर्य रणरागिणी हा पुरस्कार मला जाहीर केला, नवदुर्गा पुरस्कार, तर या पुरस्काराच्या पाठीमागचं सर्व श्रेय मी माझ्या घरच्यांना देते, माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना, माझ्या सासूबाईंना, ह्या सगळ्यांना देते. माझ्या आईने जे मला घडवलं, संस्कार दिले, त्या पाठीमागे आज माझ्या आई तर नाही आहे, पण तिला ती बघत असेल की खूप छान वाटत असेल, अभिमान वाटत असेल की आई वडिलांना की खूप छान माझी मुलगी कार्य करते आहे. आणि आई जगदंबेच्या कृपेने मला हा पुरस्कार मिळाला, त्याच्याबद्दल खूप खूप मी ऋणी आहे. आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला असं वाटतं की माझी अजून काहीतरी करण्याची उमेद आणि माझ्यावर अजून जबाबदारी तुम्ही टाकलेल्या आहे समाजासाठी की काहीतरी तुम्ही पुढे करा, अजून तुमची जबाबदारी वाढलेली आहे, म्हणून तुम्ही मला हा नवदुर्गा पुरस्कार दिला. तर मी नक्कीच प्रयत्न करेन की मी पुढे आणखी काहीतरी उत्तर करेल, महिलांसाठीचं कार्य करेल आणि खूप महिलांना घडवण्याचा प्रयत्न करेल सर्वांच्या साथीने. मी आता सांगू शकत नाही मी पुढील काय करणार आहे, काय नाही, पण मी नक्कीच सांगेल की सर्व महिलांसाठीच करेल, मुलांसाठी करेल, गोरगरिबांसाठी करेल. आणि तुम्ही मनू मानसी बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत महिलांचं सबलीकरण करत आहात, खूप सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींच्या माध्यमातून समाजकार्य करत आहात. नक्कीच तुम्हाला कुठेतरी अशी जाणीव झाली असेल की मी एक महिला आहे आणि महिलांसाठी उभं राहणं ही माझे पहिले कर्तव्य आहे. तर कुठलं असं स्वप्न आहे की ते तुमचं जगायचं बाकी आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायची आतून इच्छा आहे? नाही, माझे जे मिस्टर आहेत ना, त्यांनी माझे सर्व स्वप्न पूर्ण केलेले आहे. त्यामुळे आता मी जे पुढील आहे ते मी सगळं मी समाजासाठी करणार आहे. खूप छान. म्हणजे स्वप्न असं नाही, परंतु प्रत्येक महिलेसाठी उभे राहायचं आहे, हेच त्यांचं स्वप्न आहे. ताई, तुमच्या या निस्वार्थ भावनेला खरंच मनापासून मला अभिमान वाटतो आहे. कारण अशा ज्या भावना असतात त्या खूप अति कमी अशा लोकांमध्ये दिसतात, रेअर केसमध्ये दिसून येतात. शौर्य रणरागिणीच्या न्यूजच्या वतीने तुम्हाला तुमच्या कार्याला खरंच खूप खूप अभिनंदन आहे तुमचं, खूप शुभेच्छा आहेत तुमच्या. आणि तुमच्या या कार्य करण्यासाठी तुम्हाला आई जगदंबा दीर्घ आयुष्य देवो, उदात्त प्रवृत्ती तुमची असो आणि तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्यामध्ये एक छान असं आत्मविश्वास आई जगदंबा तयार करो आणि तुमच्यासारख्याच मेघा शिंपी अशा अनेक अनेक घडत राहोत अशी मी आई जगदंबेकडे नवरात्र दरम्यान एक जी व्यक्ती आहे ना, सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव असेल की तिच्या नावासारखंच घडावं अशी माझी इच्छा आहे. मेघा शिंपी हे फक्त निमित्त आहे, तिने फक्त ते तिचे सपोज आता गायत्री लचके आहे तर गायत्री लचकेने गायत्री लचके सारखंच घडावं अशी आणि मेघा शिंपी ही मेघा शिंपी एकदम साधारण आहे, सिंपल आहे. मेघा शिंपी फक्त एक ओळख आहे, पण मनू मानसी ही खूप मोठी ओळख आहे. त्याची संस्थापिका कोण आहे हे लोकांना अजून माहित नाही, पण मनू मानसी संस्था काय आहे हे सर्व जगापर्यंत, महाराष्ट्र राज्यापर्यंत पोहोचलेलं आहे, नाशिकमध्ये पोहोचलेलं आहे, गावागावात पोहोचलेला आहे. त्यामुळे मनू मानसीचं नाव खूप मोठं आहे आणि मेघा शिंपी त्याच्या पुढे काहीच नाहीये. फक्त ताईंनी जे वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत, उपक्रम केले आहेत, त्याच्या संदर्भात त्यांना वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या घटकांनी समाजातल्या त्यांना पुरस्कार दिले आहेत, पुरस्कार करत आहेत आणि अशाच त्या पुरस्काराने पुढेही चालून सन्मानित होणार आहेत. हे आपल्या प्रेक्षकांना आपल्या बाजूच्या विंडोमध्ये दिसतंय की ताईंनी किती छान उपक्रम घेतले आहेत आणि किती छान पुरस्कार देखील मिळवलेले आहेत. ताई, पुन्हा एकदा नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्र दरम्यान दिला जाणारा हा नवदुर्गा पुरस्कार 2025 साठी आत्ताच तुम्हाला आम्ही आमंत्रित करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.